स्तोत्रसंहिता 1 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाही, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहावयाचे नाही. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. परमेश्वराला गौरव असो. वाचलेली वचन परमेश्वर आशीर्वाद करो. आणि यावेळेस जुन्या करारामधून यहोशुवा या पुस्तकामधून 7वा अध्याय 6 ते 13 आपल्यासाठी प्रतीक ब्रदर वाचतील. यहोशुवा 7वा अध्याय 6 ते 13, पान क्रमांक 272. यहोशुवाचा ग्रंथ 7वा अध्याय 6 ते 13 ही वचने. यहोशुवा 7:6 ते 13, पान क्रमांक 272. यहोशुवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्रायलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशुवा म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देन पार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देन पलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते. हे प्रभो, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली, आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील. तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? तेव्हा परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूपुढे टिकाव धरवत नाही. ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तर उठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा. कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत. तुमच्यातून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन होईल. इब्री करास पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 6 वचन आपल्यामध्ये आकाश ब्रदर आहेत, ते वाचतील. इब्री लोकांस पत्र 6वा अध्याय त्याचा 1 ते 6 वचन, 307 क्रमांक पुस्तक क्रमांक, पान क्रमांक 307. इब्री लोकास पत्र 6वा अध्याय 1 ते 6 वचने आपण ऐकूया. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. देव होऊ देईल तर हे आपण करू. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते तर पतित झाले, तर त्यांना पश्चाताप होईल. असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करीतात. आमेन.
वाचलेली वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस शुभवर्तमान वाचण्यात येईल. सगळ्यांनी कृपा करून उभं राहावं. आणि आजचं शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, त्याचे 23 ते 30 आपल्यासाठी पाळसाहेब वाचतील. हॅलो. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 23व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तुदे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मे, ती सदा पाळाया. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपलं दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायालयाची हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडीनं दमडी फेडीपर्यंत तू त्यांच्यातून सुटणारच नाही. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामिच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळींनी खाली वाचावे. यावेळेस स्वर्गीय पिता, तू आमचा महान परमेश्वर आहेस. तुझं आकलन होणं आमच्या बुद्धीपलीकडचं आहे. यावेळेस प्रार्थना करतो प्रभू, तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर, याकरता की तुझी वचनं आम्हाला समजावीत, ती आम्हाला ग्रहण करता यावीत आणि त्याद्वारे आमचं जीवन परिवर्तित व्हावं. आम्ही आहोत असे तुला समर्पित होतो. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तू ऐक. आमेन. स्तोत्रकर्ता म्हणतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीनं चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल टाकत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. जे काय तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. म्हणून दुर्जन न्यायसमयी टिकावायचे नाहीत. दुर्जन नीतिमानाच्या बैठकीत उभे राहायचे नाहीत, कारण नीतिमानांचा आयुक्रम परमेश्वराला अवगत असतो, दुर्जनांचा आयुक्रम नष्ट होतो. स्तोत्रकर्ता ह्या त्याच्या स्तोत्रामध्ये 2 प्रकारचे लोक याचं वर्णन तो करत आहेत. एक तर नीतिमान आहेत आणि दुसरे दुर्जन आहेत. आणि म्हणून नीतिमानांचा उद्धार परमेश्वर करतो आणि दुर्जन नष्ट होतात हे दाखविण्यासाठी स्तोत्रकर्ता आम्हाला या 2 प्रकारचे लोक जगामध्ये दाखवत आहेत, नीतिमान आणि दुर्जन. जुन्या करारामध्ये 2 प्रकारचे कृत्य हे लोक करत होते. जे नीतिमान आहेत ते सत्कृत्य करायचे. सत्कृत्य म्हणजे चांगले कृत्य, चांगले कर्म, आणि त्याद्वारे ते परमेश्वराला संतुष्ट करणारे जीवन जगायचे. आणि जे दुर्जन आहेत, अधर्मी आहेत, ते दुष्ट कृत्य करायचे, दुष्कर्म करायचे, वाईट कृत्य करायचे, आणि त्याद्वारे परमेश्वर त्यांना शासन करायचा, त्यांना शिक्षा द्यायचा.
आणि म्हणून संपूर्ण जुना करार जर तुम्ही जाळला तर दोन प्रकारचे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सत्कृत्य करणारे नीतिमान लोक आणि दुष्कृत्य करणारे दुर्जन किंवा अधर्मी लोक. म्हणजे दोन प्रकारचे कृत्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सत्कृत्य म्हणजे चांगले कृत्य आणि दुष्कृत्य म्हणजे वाईट कृत्य. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपण वाचतो की परमेश्वराने म्हटले आहे, मी ज्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करणार आहे. प्रियांनो, ह्या जगात आल्यानंतर जी कृत्य आम्ही करतो, जी कर्म आमच्या हातून घडतात, त्याप्रमाणे आमचा न्याय होणार आहे असं प्रगटीकरणाच्या पुस्तकात आम्हाला दिसतं. सत्कृत्य केली तर परमेश्वर संतुष्ट होऊन आम्हाला त्याबद्दल बक्षीस देतो, पारितोषिक देतो. आणि दुष्कृत्य केली तर परमेश्वर आम्हाला त्याबद्दल शासन करणार आहे. परंतु आज आपण एका तिसऱ्या वेगळ्याच कृत्याविषयी विचार करणार आहोत. ती सत्कृत्ये नाहीत आणि दुष्कृत्ये नाहीत. आणि आज जर आपण पत्रात वाचलं तर ती म्हणजे निर्जीव कृत्य. निर्जीव कृत्यांविषयी आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. इब्री लोकास पत्राचा लेखक इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि पहिल्याच वचनात तो म्हणतो, म्हणून निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप आणि देवावरचा विश्वास याबद्दल बोलण्याचे सोडून आपण प्रौढतेपर्यंत नेटाने जाण्याचा प्रयत्न करू असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. इब्री लोकास पत्र 6वा अध्याय पहिलाच वचन, निर्जीव कृत्यांबद्दलचा विश्वास, पश्चाताप, निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप. मग ही निर्जीव कृत्य काय आहेत हे आज आपण थोड्या वेळ जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही जी निर्जीव कृत्य आहेत ती एक प्रकारची सत्कृत्यच आहेत. लोकांना दिसताना ती सत्कृत्य वाटतात. धार्मिक मनुष्य, नीतिमान मनुष्य सत्कृत्य करत आहेत, परंतु त्याचा मागचा उद्देश हा चुकीचा आहे. चुकीच्या उद्देशाने, स्वार्थी हेतूने जी सत्कृत्य केली जातात त्यांना निर्जीव कृत्य म्हणतात आणि त्याबद्दल कुठलंच प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. निर्जीव कृत्याबद्दल तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही, कारण इतरांना दिसायला जरी ती सत्कृत्य वाटली तरी त्याच्या मागचा जो हेतू आहे तो चुकीचा आहे. देवाच्या दृष्टिकोनातून चुकीचा असणारा स्वार्थी हेतूने केलेली सत्कृत्य ह्याला निर्जीव कृत्य म्हणतात आणि त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर आज मी तुमच्यासमोर संदेश देत आहे. मंडळीला पाहताना दिसतं की पाळकसाहेब संदेश देत आहेत, देवाचं वचन आम्हाला सांगत आहेत, वचनातून सद्बोध करत आहेत, एक सत्कृत्य आहेत असं तुम्ही सर्वजण जाणता. पण हा संदेश देण्यामागं माझा हेतू जर असेल की लोकांनी माझं कौतुक करावं, हे संदेश झाल्यानंतर त्यांनी माझं गौरव करावं, माझं उदो व्हावं, या उद्देशाने जर मी संदेश देत असेल तर स्वर्गामध्ये ह्या कृत्याचं नोंद निर्जीव कृत्य म्हणून केलं जाईल, त्याचं कुठलंही प्रतिफल मला मिळणार नाही. आणि त्यामुळं चुकीच्या उद्देशाने केलेलं सत्कृत्य याला निर्जीव कृत्य म्हणतात, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. लोकांना दिसायला वेगळंच काहीतरी वाटतं, पण माझ्या मनामध्ये माझा हेतू चुकीचा आहे, स्वार्थी आहे. माझ्या स्वतःच्या स्वार्थापोटी जे काय कृत्य मी करतो ते निर्जीव कृत्य आहेत. आणि म्हणून आज अशा कोणत्या प्रकारची निर्जीव कृत्य आहेत की जी करण्यापासून आम्ही सावध झालं पाहिजे, कारण ह्या जगामध्ये असताना लोकांना दिसताना ती सत्कृत्य वाटतील, चांगली कृत्य वाटतील, पण ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल, आमच्या कृत्यांबद्दल प्रतिफळ देण्याचा दिवस येईल, त्यावेळेस निर्जीव कृत्यांबद्दल कुठलंही प्रतिफळ, कुठलंही पारितोषिक किंवा बक्षीस तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आत्ता सावध होऊन आपण आपले डोळे उघडले पाहिजेत की आम्ही सत्कृत्य वाटणारी परंतु निर्जीव कृत्य अशी आम्ही करू नयेत. आणि ती कृत्य कोणती ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो बोर्ड जो आहे तो या ठिकाणी आपण थोडासा फिरवावा, सगळ्यांना दिसेल असा थोडा तिरका करूया, म्हणजे आपल्याला साधारण ही निर्जीव कृत्य कुठली हे आपण थोड्यासा या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्णपणे तिरकं करून सगळ्यांना दिसेल असं ह्या निर्जीव कृत्यांविषयी आपण ह्यावेळेस थोड्या वेळ विचार करणार आहोत. निर्जीव कृत्य म्हणजे सत्कृत्य परंतु चुकीच्या उद्देशाने केलेली, हे निर्जीव कृत्य कोणती? सर्वात प्रथम असंतोषाने किंवा इच्छेविरुद्ध केलेलं कृत्य हे निर्जीव कृत्य आहे. जरी तुम्ही ते सत्कृत्य करत असाल तर त्याबद्दल कुठलंही फळ, पारितोषिक किंवा तुम्हाला बक्षीस शेवटच्या दिवशी मिळणार नाही. आणि म्हणून जे तुम्ही देवासाठी कृत्य करता परंतु असंतोषानं किंवा तुमच्या इच्छेविरुद्ध
बळजबरीने केलेलं सत्कृत्य हे निर्जीव कृत्य ठरतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जुन्या करारामध्ये परमेश्वराने एक नियमशास्त्र दिलं होतं आणि त्या नियमशास्त्रामध्ये एक कटाक्षानं नियम परमेश्वराने दिला होता आणि तो म्हणजे तुम्ही दशांश परमेश्वराला दिलं हे अतिशय महत्त्वाचं होतं. संपूर्ण यहुदी समाजाने प्रत्येक 12 वंशातील प्रत्येक यहुदानं त्या ठिकाणी दशांश देणं गरजेचं होतं, नव्हे परमेश्वराची जशी आज्ञा होती. अनुवादाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 22वा वचन परमेश्वर त्यांना सांगत आहे, तुम्ही दरवर्षी आपल्या शेतातील पेरणीपासून आपला दशमांश अवश्य बाजूला काढून ठेवा. जर तुमच्या शेतामध्ये दरवर्षी 10 पोती तांदूळ येत असेल, त्यातलं 1 पोतं परमेश्वरासाठी अवश्य बाजूला काढून ठेवा. तुम्ही आपलं धान्य, आपला द्राक्षरस आणि आपले तेल याचा दशमांश, त्याचप्रमाणे तुमचे शेरडे, मेंढरे आणि गुरेढोरे यांचा प्रथम वत्स परमेश्वरासमोर खा. असं केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचं भय बाळगायला शिकशील. ही परमेश्वराची त्यांना कडक आज्ञा होती. तुम्ही तुमचा दशांश परमेश्वराच्या मंदिरात सादर केलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि जर तुम्ही तो दशांश सादर केला नाही तर परमेश्वर त्यांना एक हिशोब किंवा जाब विचारत आहे. परमेश्वर त्यांची कान उघडणी करत आहे की तुम्ही दशांश का देत नाही. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन परमेश्वर म्हणतो, मनुष्य देवाला ठकविल काय. तुम्ही तर मला ठकवलं आहे आणि तोवर तुम्ही विचारता कोणत्या बाबतीत मला ठकवलं आहे. दशांश आणि अर्पणे या बाबतीत तुम्ही मला ठकवलं आहे. तुम्ही सर्व शापग्रस्त आहात. तुमच्या संपूर्ण राष्ट्र याच्यावर मी शासन आणणार आहे, कारण तुम्ही दशांश आणि अर्पण या बाबतीत मला ठकवलं आहे. आंधळा आणि रोगी बली तुम्ही अर्पिता, माझ्या दशांशाबद्दल तुम्ही मला व्यवस्थित देत नाहीत, याबद्दल मी तुमचं शासन करणार आहे. पुढे तो म्हणतो, माझ्या मंदिरामध्ये अन्न असावे म्हणून तुम्ही आपला दशांश माझ्या मंदिरामध्ये आणा, आणि मग आकाश कपाटे उघडून तुम्हाला पुरणार नाही इतका आशीर्वाद मी तुमच्यावर वर्षवितो की नाही याबद्दल माझी प्रचिती पहा. म्हणजे दशांश देणं क्रमप्राप्त आहे. दशांश दिलं नाही तर परमेश्वर जाब विचारायचा. परंतु ज्या वेळेस आपण नवीन करारात येतो आणि देवाचा पुत्र मानवी देह धारण करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने आला, त्याने आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली. आणि हेच जे शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील, जे नियमशास्त्र कोळून प्यालेले, धर्माचरण करणारे नवे इतरांना धर्म शिकवणारे, यांच्याकडं पाहून हाच येशू ख्रिस्त मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 23वा अध्याय आणि 23व्या वचनात तो म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण बडीशेप, जिरे, पुदिना यांचा दशांश तुम्ही देता, पण नियमशास्त्रातल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्तांना खडसावून विचारत आहे, ह्या दशांश देण्यापेक्षाही काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे तुमच्या लक्षात येत नाही. हे प्रभू येशू ख्रिस्तांना सांगून देत आहे. हे नव्या कराराचं जीवन आहे. पूर्वीच्या जुन्या करारामध्ये नियमशास्त्रात दशांश देणं क्रमप्राप्त होतं, अगत्याचं होतं, महत्त्वाचं होतं. पण या ठिकाणी तो म्हणतो, दशांश देण्यापेक्षाही न्याय, दया आणि विश्वास ही अंगीकारणं, ह्याच्यामध्ये चालणं हे अधिक महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्याही पुढे जाऊन संत पौल करंथीकरास 2रं पत्र याचा 9वा अध्याय आणि 7व्या वचनात तो लिहितो. वर्गणी देण्यासंबंधाने संत पौल बोलत आहे. फार महत्त्वाचे शब्द आहेत. संत पौल म्हणतो, जो कोणी आखूड हाताने पेरतो तो त्या मनाने कापणे करेल, आणि जो कोणी सरळ हस्ते पेरतो तो त्या मनाने कापरे करेल. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावं. दुःखी मनाने किंवा देणं भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषानं देणारा देवाला प्रिय असतो. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी सांगत आहे, संतोषानं देणारा देवाला प्रिय. जर तुम्ही असंतोषानं देणार असाल तर तुम्हाला असं वाटेल ते सत्कृत्य आहे, पण तू निष्कृत्य, ते निर्जीव कृत्य राहील. त्याबद्दल कुठलंच प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. जे काय तुम्ही देणार आहात, दशांश असो, थोडके पैसे असो, जे काय तुम्ही द्याल, तुम्ही संतोषानं देणं पाहिजे. जुन्या करारामध्ये तुम्हाला जमलं किंवा नाही तरी देणं भाग आहे, पण संत पौल या ठिकाणी सांगतो,
दुःखी मनाने किंवा देणं भाग पडते म्हणून देऊ नका. संतोषानं देणारा देवा आवडतो. कारण जर तुम्ही असंतोषानं दुःखी मनानं देणं भाग पडतं म्हणून दिलं, तुम्हाला वाटेल ते सत्कृत्य आहे, पण ते निर्जीव कृत्य ठरेल. त्याबद्दल कुठलाही प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. आणि नुसतंच पैशाबाबतीत तो बोलत नाही, आमचा वेळ. जर तुम्ही परमेश्वराला तुमचा वेळ देत असाल, दररोज प्रार्थना करता, पवित्र शास्त्र वाचता, बुधवारी बायबल स्टडीला येता, रविवारच्या उपासनेला येता, एखाद्या संजीवनाच्या सभेमध्ये जाता, जो काय वेळ तुम्ही परमेश्वरासाठी खर्ची घालत असाल, संतोषानं वेळ द्या. दुःखी मनानं किंवा देणं भाग पडते किंवा मला केलंच पाहिजे म्हणून तो वेळ देऊ नका, कारण ते तुमचं निर्जीव कृत्य ठरणार आहे. तुम्हाला वाटेल मी काहीतरी सत्कृत्य केलं, पण जर ते तुम्ही मनापासून केलं नाही, बळजबरीने केलं, आई वडील सांगतात म्हणून काय मुलगा आला या ठिकाणी, प्रियानो, ते एक निर्जीव कृत्य ठरणार आहे. कारण असंतोषानं किंवा इच्छेविरुद्ध केलेलं प्रत्येक कृत्य हे निर्जीव कृत्य ठरल. त्याबद्दल तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. आणि म्हणून संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, फिलिपियकराचं पत्र याचा 2 अध्याय 14 वचन, जे काय तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा. कारण जर तुम्ही एखादी गोष्ट केली, देवाचं कार्य केलं, मंडळीमध्ये सक्रिय सहभाग तुम्ही घेतात, देवाची सेवा कार्य करत आहात, लोकांना वाटते तुम्ही सत्कृत्य करता, पण ते तुम्ही कुरकुर करत आहात, हे मला जमणारच नाही, मीच का करायचं, ह्यानी का नाही करायचं, कुरकुर करत आणि वादविवाद करत कुठलंही केलेलं कार्य निर्जीव कृत्य ठरणार आहे. तुम्हाला वाटेल की तुम्हाला प्रतिफळ मिळेल, पण त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी एक निर्जीव कृत्य, डेड वर्क्स, त्याबद्दल कुठलंच प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आज पवित्र आत्मा आमच्यासाठी हे डोळे उघडत आहे. आत्तापर्यंत केलेली सेवा परमेश्वराला ठाऊक आहे, पण इथून पुढं जी काय मी सेवा कार्य करणार आहे, मंडळीमध्ये जी सक्रिय सहभाग मी घेणार आहे, ते मी मनापासून संतोषानं आणि त्या ठिकाणी कुरकुर न करता, वादविवाद न करता केलं तरच ते सत्कृत्य म्हणून परमेश्वराच्या वहीमध्ये त्याची नोंद होईल. अन्यथा मी असंतोषानं, बळजबरीनं, कुरकुर करून, वादविवाद करून केलेलं कार्य तुम्हाला वाटेल सत्कृत्य आहे, पण ते निर्जीव कृत्य म्हणून नोंद केली जाईल. त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. निर्जीव कृत्य. आणखी कुठल्या प्रकारचे निर्जीव कृत्य या ठिकाणी आहे? माणसांनी पाहावं म्हणून ढोंगीपणानं केलेलं प्रत्येक सत्कृत्य हे शेवटी निर्जीव कृत्य आहे. त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला वाटेल तुम्ही सत्कृत्य केले, पण जर ते सत्कृत्य तुम्ही माणसांनी पाहावे म्हणून ढोंगीपणाने केले असेल, लोकांना वाटेल ते सत्कृत्य आहे, पण परमेश्वर म्हणतो हे निर्जीव कृत्य आहे. आणि ह्याविषयी कटाक्षानं येशू ख्रिस्त आमची कान उघडणी करत आहे. मत्तकृत सुवर्तमान याचा 6 अध्याय आणि 1 वचन, माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही धर्माचरण न करण्याविषयी जपा, केले तर माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. पाहतो म्हणतो माणसांनी पाहावे म्हणून जे काय धर्माचरण तुम्ही करणार आहात त्याविषयी तुम्ही जपून करा, कारण माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याला प्रतिफळ मिळणार नाही. मंडळीमध्ये कदाचित त्याला प्रतिफळ मिळेल, मंडळीला वाटेल तो सत्कृत्य करतो म्हणून त्याचा सन्मान होईल, त्याचा सत्कार होईल, त्याचा गौरव होईल, पण तो म्हणतो स्वर्गीय पित्याजवळ ते एक निर्जीव कृत्य म्हणून त्याची नोंद होईल. आणि म्हणून तो अनेक गोष्टी सांगत आहेत. ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून जसे ढोंगीपणाने लोक शिंग वाजवून दानधर्म करतात, शिंग वाजवल्यावर लोकांना दिसतं की हा दानधर्म करत आहे, आणि मग दानधर्म करायचा म्हणजे लोकांनी त्याचं कौतुक करावं, काय मोठं सत्कृत्य करणारा हा व्यक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गीय पित्याजवळ प्रतिफळ शून्य, त्याचं तुला प्रतिफळ मिळणार नाही. कारण ज्या वेळेस तू दानधर्म करतोस, तुझा उजवा हात काय करतो हे डाव्या हाताला कळू देऊ नको, म्हणजे तो गुप्तदर्शी पिता पाहेल आणि तुला तो उघडपणे त्याचं प्रतिफळ देईल. आणि म्हणून जर तुम्ही ढोंगीपणानं कुठले दानधर्म करत असाल, तुम्हाला वाटेल सत्कृत्य करतो, पण ते निर्जीव कृत्य ज्याचं कुठलंही बक्षीस किंवा प्रतिफळ तुम्हाला शेवटच्या दिवशी मिळणार नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून ढोंगी जसे चव्हाट्यावर उभे राहून मोठमोठ्याने प्रार्थना करतात तसं करू नका, कारण माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याचं प्रतिफळ नाही. ही ढोंगीपणाची प्रार्थना ही निर्जीव कृत्य आहे. ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस, खोलीत जा, कडी लाव आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तो तुला त्याचं प्रतिफळ देईल. कारण मोठ्याने ढोंगीपणाने केलेली प्रार्थना
तुला वाटेल मी मोठी सत्कृत्याने चांगली प्रार्थना केली, पण तो म्हणतो माझ्या स्वर्गीय पित्याजवळ ते एक निर्जीव कृत्य, ज्याला कुठलंच बक्षीस किंवा प्रतिफळ मिळणार नाही, असं ते कृत्य आहे, कारण ते ढोंगीपणाने केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंगी जसे म्लानमुख होऊन आपलं तोंड विरूप करतात, ते न करण्याविषयी जपा, ते आपलं प्रतिफळ भरून पावलेले आहेत. जेव्हा तू उपवास करतो, तोंड धु, डोक्याला तेल लाव, म्हणजे लोकांना वाटेल की तू उपवास करत नाही, पण गुप्तवासी पित्यासमोर तू उपवास कर, म्हणजे त्याचं प्रतिफळ तो तुला देईल. आणि म्हणून लक्षात ठेवा, आत्तापर्यंत जे जे काय कृत्य आपण केलेले आहेत, माणसांनी पाहावे म्हणून जर ते तुम्ही केले असतील, तुम्हाला वाटेल त्याबद्दल तुम्हाला प्रतिफळ मिळेल, पण ते निर्जीव कृत्य, डेड वर्क, ज्याचं कुठलंच बक्षीस तुम्हाला मिळणार नाही. आम्ही कसल्या प्रकारचे सत्कृत्य करत आहोत? लोकांना खुश करण्यासाठी, लोकांची मनं सांभाळण्यासाठी, लोकांनी पाहून माझं गौरव करण्यासाठी जे जे कृत्य मी आत्तापर्यंत केलेलं आहे, सत्कृत्य नाही पर्यंत ती निर्जीव कृत्य ठरलेलं आहे. परमेश्वराच्या डोळ्यामध्ये त्याला कुठलंच प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. असे जे शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील, ज्यांना वाटत होतं आम्ही धर्माचरण करणारे, आम्ही सत्कृत्य करणारे, बाकी सर्व पापी लोक, असे सर्वजण पुढे बसलेले आहेत. आणि अशा शास्त्र्या परुष यहुद्यांचे वडील, धर्मपंडित यांच्याकडे पाहून येशू म्हणतो, यांच्याविषयी यशायाने लिहून ठेवलेलं आहे, हे ओठांनी माझी स्तुती करतात, पण त्यांची अंतकरणे मजपासून दूर आहेत, ते व्यर्थ माझी उपासना करतात. कारण नियमशास्त्र जे ते सांगतात ते असतात माणसांचे नियम. पहा, त्या ठिकाणी लोकांना काय वाटतं? त्या यहुदी समाजाला वाटतं शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील, धर्मपंडित, नियमशास्त्र कोळून प्यालेले, धर्माचरण करणारे, यांच्या हातामध्ये धर्म आहेत, म्हणून सर्व लोक त्यांच्याकडे फार मोठ्या आशेने पाहतात. पण येशू म्हणतो हे सर्व उपासना व्यर्थ करत आहेत, कारण ओठांनी स्तुती करतात, पण त्यांची अंतकरणे मजपासून दूर आहेत. प्रियानो, आज वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. होय, देवाचा संदेश तुम्ही ऐकत आहात, पण शरीराने इथे असून जर तुमची अंतकरणे जगामध्ये भटकत आहेत, आज दिवसभर मी काय करणार, कुठे फिरायला जाणार, संध्याकाळ मी कशी घालवणार, कोणत्या मॉलमध्ये जाणार, तुमची अंतकरणे ह्यापासून दूर असतील, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ही उपासना तुम्ही व्यर्थ करत आहात. तुम्हाला वाटतं की तुम्ही सत्कृत्य करत आहात, पण जर तुम्ही ओठांनी स्तुती करून तुमची अंतकरणे देवापासून दूर असतील, तर ही उपासना व्यर्थ आहे, तुम्ही आपला वेळ व्यर्थ घालत आहात. कारण हे कृत्य परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निर्जीव ठरणार आहे. मी कशा प्रकारचे सत्कृत्य करत आहोत? लोकांना दिसावं म्हणून, मंडळीमध्ये माझं गौरव व्हावं म्हणून, माझी स्तुती व्हावं म्हणून जे काय सत्कृत्य मी करतो, लोकांना सर्व गोष्टी कळत नाही, पण आमचा देव अंतर्याम पारखणारा देव आहे, अंतकरण चाळून पाहणारा देव आहे, हृदय तोलून पाहणारा देव आहे. त्याला सर्व काय समजतं. आणि आमची दुष्ट हेतूने केलेली, स्वार्थ हेतूने केलेली सर्व सत्कृत्य तो म्हणतो निर्जीव आहेत. निर्जीव कृत्य कोणत्या प्रकारचं आहे? गुप्त जीवनात अशुद्धता किंवा पाप असताना केलेली सर्व कृत्य ही निर्जीव कृत्य आहेत. तुमच्या गुप्त जीवनामध्ये जर पाप आहे, अशुद्धता आहे, आणि तुम्ही लोकांना दिसावं म्हणून कितीही सत्कृत्य केली, लोकांनी तुमचं गौरव केलं, वाहवा केली, पण परमेश्वर म्हणतो जर तुझ्या गुप्त जीवनामध्ये अशुद्धता आहे, पाप आहे, ते निर्जीव कृत्य म्हणून त्याची नोंद होईल. ते शेवटल्या न्यायाच्या दिवशी कुठलंच प्रतिफळ तुला मिळणार नाही. हनन्या आणि सफीरा पहिल्या मंडळीचे सदस्य, सर्व लोकांनी केलं तसं त्यांना वाटलं आपणही आपली जमीन विकावी, मोठा त्याग त्यांनी केला, जमीन विकली, पैसा घेतला, परंतु घरामध्ये गेले आणि संगनमत करून त्यातली काही रक्कम स्वतःसाठी काढून ठेवली, मंदिरामध्ये आले आणि ती रक्कम मंदिरामध्ये पेत्राच्या पायाजवळ ठेवली. जणू काय हे पेत्रा, जे काय सर्व आम्ही त्या जमीन ती विकले, ते सर्व पैसे आम्ही तुझ्याकडे ठेवलेले आहेत, असा ढोंगीपणाचा आव हनन्या आणि सफीराने आणला. त्याच वेळेस पेत्र त्यांना म्हणतो, प्रभूच्या आत्मेशी लबाडी करावी म्हणून तुम्ही आपलं संगनमत का केलं? पहा, तुम्ही मनुष्याची नाही देवाशी लबाडी केलेली आहे. आणि त्याच वेळेस दोघं जण गतप्राण झाले. त्यांना वाटलं आपण किती मोठं सत्कृत्य करत आहोत, मंडळीमध्ये आपलं किती मोठं नाव होईल, आपली स्तुती होईल, आपला सत्कार किंवा सन्मान केलं जाईल, कारण हे संपूर्ण जमीन विकली. पण त्यांच्या गुप्त जीवनामध्ये त्यांनी परमेश्वराला फसवलं होतं, मनुष्याला फसवलं होतं, अर्धी रक्कम काढून ठेवली होती, त्याचा त्या ठिकाणी त्यांना प्रतिफळ मिळालं, त्यांना शिक्षा शासन झालं. कारण गुप्त जीवनामध्ये अशुद्धता किंवा पाप असली, कुठलंही सत्कृत्य तुम्ही केलं तर ते निर्जीव कृत्य ठरणार आहे.
त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. आणि असेच काही लोक ज्यांनी मोठमोठ्या गोष्टी परमेश्वरासाठी केलेल्या आहेत, मंडळीमध्ये एक मोठी सक्रिय सेवा केलेली आहे, मोठे सत्कृत्य त्यांच्याकडून घडलेले आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये, गुप्त जीवनामध्ये पाप किंवा अनाचार होता, अशा लोकांविषयी प्रभू येशू ख्रिस्त मत्तकृत शुभवर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगत आहे. तो म्हणतो, पहा, त्या शेवटल्या दिवशी पुष्कळ लोक माझ्याकडे येतील. मी एक न्यायाधीश न्यायस्थानावर बसलेला आहे. लोक माझ्याकडे येऊन म्हणतील, प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले, तुझ्या नावाने आम्ही भूते काढली, तुझ्या नावाने आम्ही महत्कृत्य केली नाहीत काय? प्रभूच्या नावाने संदेश देणारे, भूते काढणारे, महत्कृत्य करणारे, आंधळ्यांना डोळे देणारे, आजाऱ्यांना बरं करणारे, असे मोठमोठे कृत्य त्याने केले. पण प्रभू म्हणतो, मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, मला तुमची ओळख कधीच नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, मजपासून निघून जा. सत्कृत्य केली खरं, संदेश दिले, भूते काढली, महत्कृत्य केली, पण तुमच्या गुप्त जीवनामध्ये अनाचार होता, अशुद्धतेने, पापाने बरबटलेलं तुमचं गुप्त जीवन. आणि म्हणून त्यावेळेस मला तुमची ओळख कधीच नाही. मजपासून निघून जा. नरकाच्या वाटेने, अग्नीच्या सरोवरामध्ये त्यांना जाण्यास वेळ येईल. ही भयानक गोष्ट आम्हाला त्या न्यायाच्या दिवशी दिसणार आहे. आणि म्हणून मंडळीला वाटतं काही जण सत्कृत्य करतात, परंतु दुष्ट हेतूने, स्वार्थी हेतूने आणि मनामध्ये अशुद्धता किंवा पाप असताना जी काय सर्व सत्कृत्य आम्ही करू, ती निर्जीव कृत्य म्हणून ठरण्यात येईल. त्याचं कुठले प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. आताच येशूने सांगितलं, जर तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करतो, उपटून टाकून दे. कारण तुझं संपूर्ण शरीर नरकात जावं यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचं आहे. हा छोटासा एवढीसा उजवा डोळा तुमचं संपूर्ण शरीर नरकात टाकण्याचं ताकद किंवा सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तुझा उजवा हात पाप करण्यास प्रवृत्त करतो, उपटून टाक, कारण ते गंभीर आहे. या एका हातामुळं तुझं संपूर्ण शरीर अनंत कालासाठी अग्नीच्या सरोवरामध्ये, जिथे किडा मरत नाही, अग्नी विझत नाही, अशा ठिकाणी रडणे आणि दात खाणे चालते, अशा ठिकाणी जाण्याची शक्यता आहे तुझ्या एका हातामुळे. आणि म्हणून तो उपटून आत्ताच टाकून टाक. म्हणजे पाप करणं किती भयंकर आहे, त्याचा परिणाम किती आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दाखवून देत आहे. आणि म्हणून मी कितीही सत्कृत्य केले, मंडळी पुढं माझा किती मी सक्रिय सहभाग घेतलेला असेल, पण जर माझ्या गुप्त जीवनामध्ये अनाचार आहे, पाप आहे, तर ते निर्जीव कृत्य ठरेल. त्याबद्दल कुठलाच तुम्हाला मोबदला मिळणार नाही. मी कशा प्रकारचं कृत्य करत आहे. चौथी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहत आहे, इतरांशी नातेसंबंध बिघडलेला असताना किती मोठं सत्कृत्य तुम्ही करा, परमेश्वराच्या दृष्टीने ते निर्जीव कृत्य, त्याबद्दल कुठलाच मोबदला, प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. जर इतरांशी तुमचा नातेसंबंध बिघडलेला असेल आणि मग तुम्ही किती सत्कृत्य केलं, ते निर्जीव कृत्य ठरणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तानेच एक उदाहरण सांगितलेलं आहे. तो म्हणतो, तू आपलं दान अर्पिण्यास वेदीजवळ येत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी वाईट आहे असं जर तुला कळालं, ते दान तिथंच ठेव. अजिबात ते दान अर्पण करण्याची तिथं गरज नाही किंवा करू नकोस, कारण ते दान अर्पण निर्जीव ठरणार आहे. ते तुझं सत्कृत्य गणलं जाणार नाही, त्याबद्दल तुला कुठलाही प्रतिफळ मिळणार नाही, मोबदला मिळणार नाही. ते दान तिथंच ठेव, कारण तुझ्या भावाशी, तुझ्या बहिणीशी संबंध बिघडलेला आहे. तुमच्यामध्ये तणावग्रस्त परिस्थिती आहे, तुमचं मन एकमेकाविरुद्ध कलुषित झालेले आहेत, एकमेकाला तुम्ही दूषणं दिलेली आहेत, एकमेकाची निंदा नालस्ती केलेली आहे, मनामध्ये एकमेकाबद्दल राग आहे, द्वेष आहे. ते दान तिथंच ठेव, नाही तर ते निर्जीव कृत्य होईल. जा, प्रथम आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन ते दानार्पण कर. मग ते सत्कृत्य म्हणून गणलं जाईल. नाही तर तुला वाटेल तू सत्कृत्य केलंस, तुझ्या मनाचं समाधान होईल, पण माझ्या त्या स्वर्गीय वहीमध्ये एक निर्जीव कृत्य म्हणून नोंद होईल. ह्याचं कुठलंही प्रतिफळ तुला मिळणार नाही. आज दानार्पण करण्यापूर्वी आपण मनात विचार करूयात, आज माझ्या मंडळीतील माझ्या एखाद्या भावाशी माझा बेबनाव झाला आहे का? माझं त्या ठिकाणी एकमेकाबद्दल द्वेष उत्पन्न आहे का? एकमेकाच्या मी निर्भसना केली आहे का? आमचं काही वाईट मनामध्ये आहे का? प्रियांनो, आजचं तुमचं केलेलं दानार्पण निर्जीव कृत्य ठरणार आहे. कारण पहिला भावाशी समेट करणं, माझ्या बहिणीशी समेट करून मग जे कृत्य तुम्ही कराल ते सत्कृत्य गणलं जाईल. आणि म्हणून इतरांशी नातेसंबंध बिघडलेला असताना कुठलंही सत्कृत्य मानलं जाणार नाही. याची दक्षता आम्ही घेतली पाहिजे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरीहोच्या वाटेने चाललेला असताना जक्कय जकातदार त्याला भेटण्याची उत्सुकता आणि अंजिराच्या झाडावर चढला आहे.
येशूने म्हटले, जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरावायचं आहे. तेव्हा जक्कय अतिशय खुश झाला, संतुष्ट झाला, कारण तो एक जकातदार आहे. समाजाच्या दृष्टीने तो पापी मनुष्य, जकातदाराला पापी म्हणून गणलं जायचं, कारण जकातदार हे लोकांची अडवणूक करायचे, पिळवणूक करायचे, लाचलुचपत आणि भ्रष्टाचार त्यांनी करायचे, लोकांचा पैसा ते उकळायचे, आणि म्हणून जकातदार म्हणजे पापी समजले जायचे. पण आज मजसारख्या पाप्याच्या घरात येशू येणार आहे असं ज्यावेळेस जक्कयाला कळालं, तो येशूला घेऊन घराकडे चालला. आणि घराच्या दारापाशी आलेला असतानाच जक्कया म्हणतो, प्रभू येशू थांब, तू मसीहा आहेस आणि तुझे पवित्र पावलं माझ्या घरात पडण्यापूर्वी मी या ठिकाणी कबुली देऊ इच्छितो. ती कबुली मी हे देतो की माझा इतर सर्वांशी नातेसंबंध बिघडलेला आहे, समाजामधील लोकांशी माझं नातं बिघडलेलं आहे, समाजातील लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात, कारण मी नालायक आहे, टाकाऊ आहे, त्या ठिकाणी मी जोरदस्तीने पैसा मिळवलेला आहे, आणि म्हणून हे बिघडलेलं नातं मी पहिलं सुरळीत करू इच्छितो. मी काय करतो, माझ्याकडे जे अर्धद्रव्य आहे गरिबांना देऊन टाकतो, आणि ज्याचं मी अन्यायाने घेतलेलं आहे त्याला मी चौपट परत देतो, माझा नातेसंबंध मी सुरळीत करतो. त्याच वेळेस येशूने त्याला म्हटलं, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. इतरांशी नातेसंबंध बिघडलेला असताना प्रभू माझ्या अंतःकरणात येईल, तो माझ्या विराजमान होईल, असं जर आमचा समज असेल तर तो गैरसमज आहे. हा गोड गैरसमज आपण दूर करूयात, कारण इतरांशी बिघडलेलं नातं असताना कुठलंही सत्कृत्य तुम्ही करा, त्याची वहीमध्ये नोंद निर्जीव कृत्य म्हणून होईल, कुठलंही प्रतिफळ त्याचं मिळणार नाही. म्हणून प्रियानो, लक्षात ठेवूयात, आमचं कृत्य कशा प्रकारचं आहे, आमचा नातेसंबंध एकमेकांशी जवळीक प्रत्येक मंडळीमध्ये आज आपण पाहत आहोत बेबनाव आहे. मंडळीमध्ये एकमेकाविरुद्ध तट आहेत, पक्षभेद आहेत, फुटी आहेत, एकमेकाविरुद्ध आरोप होत, प्रत्यारोप होत आहेत, आणि जी प्रीती आम्ही करायला पाहिजे ती आमच्या हातून होत नाही. एकदा एका मंडळीमध्ये असताना एक स्पर्धा होती, आणि त्या स्पर्धेसाठी गीताची आम्ही प्रॅक्टिस करत होतो, आणि गाणं प्रॅक्टिस करत असताना बराच वेळ झाला, काही दिवस गेले, परंतु जे गायक आहेत आणि जे वादक आहेत त्यांचा सूर एकमेकाशी जुळत नव्हता. गायक एका वेगळ्या सुरामध्ये गायचे, वाद्य एका वेगळ्या सुरामध्ये वाजायचे, सूर, ताल आणि लय हे जमत नसल्यामुळं आम्हाला स्पर्धा जिंकायची होती, आणि आम्ही खूप प्रयत्न केले. अनेक दिवस प्रॅक्टिस करू नये गायक आणि वादक यांच्यामधला सूर जमेन असा झाला, आणि त्यावेळेस प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू, असं का होत आहे, तुझं गीत आम्हाला गायचंय, गीताद्वारे तुझं गौरव करायचंय, पण गायक आणि वादक यांचा सूर, ताल आणि लय ही का जमत नाहीये. त्यावेळेस प्रभूचं उत्तर मला प्राप्त झालं, माझ्या प्रिय दासा, गायक आणि वादक ह्यांचा सूर जमत नाही, ताल जमत नाही, लय जमत नाही, याचं मला दुःख वाटत नाही, परंतु गायक आणि वादक यांच्या जे नात्यातला सूर तुटलेला आहे त्याचं मला अधिक दुःख होत आहे. ह्या दोघांच्या मधले जे नातं आहे त्याचा सूर, त्याचं ताल आणि त्याचं लय ही लयाच गेलेली आहे, त्यांचे नातेसंबंध बिघडलेला आहे, याचं मला अधिक दुःख होत आहे. हे तू कधी जाणणार. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, ज्याला आम्ही महत्त्व देतो त्याला देव क्षुल्लक समजतो, आणि ज्याला देव महत्त्व देतो त्याला आम्ही क्षुल्लक समजतो. आमचं नातेसंबंध तुटलेला असताना आम्ही गीत गाऊन कुठेतरी स्पर्धा जिंकायचं हा आमचा हेतू, पण परमेश्वराच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे, आमचा बिघडलेला नातेसंबंध जुळणं हे परमेश्वराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. सूर, तैल आणि लाय, वाद्य आणि गायक यांच्यामधलं ते चालू राहील, ते परमेश्वराला मान्य आहे. बोबड्या ओठांनी केलेली स्तुती परमेश्वराला मान्य आहे, पण तो आमच्यामधला नातेसंबंध बिघडला असेल तर परमेश्वर म्हणतो मी अधिक दुःखी आहे, माझ्या आत्मा खिन्न होतो. आणि म्हणून प्रियानो, लक्षात ठेवा, तुम्हाला जर देवाने क्षमा करावे असे वाटत असेल तर हे देवाच्या हातामध्ये नाही. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल मी असं का बोलतोय. परमेश्वराने तुम्हाला क्षमा करावी, परमेश्वराने तुमच्यावर दया करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या गोष्टी परमेश्वराच्या हातात नाही, त्या तुमच्या हातामध्ये आहेत. त्याला केवळ सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात, कारण येशूने म्हटलेलं आहे, जर तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करणार नाही. तुम्हाला स्वर्गीय पित्याने क्षमा करावी असेल तर ते तुमच्या हातात आहे. जर तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली तर तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मनापासून क्षमा करणार. याकोब त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. जर आजच्या घटकेला एखाद्या बंधूवर किंवा बहिणीवर दया करावी आणि जर मी ती केली नाही तर त्या शेवटल्या दिवशी
परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडं दया भरपूर प्रमाणात आहे, क्षमा भरपूर प्रमाणात आहे, ती करण्याची त्याची इच्छा आहे, पण तो मग तुम्ही करू शकणार नाही, कारण मी माझ्या आज्ञेविरुद्ध जात नाही. तू तुझ्या भावाला क्षमा केली नाही, माझ्याकडे क्षमा आहे, मला करावीशी वाटते, पण मी करणार नाही, कारण माझा नियम असा आहे, जर तू आपल्या भावाला क्षमा केली नाही तर मी तुला क्षमा करणार. तू जर आपल्या बहिणीवर दया केली नाही तर मी तुला दया करू शकत नाही, माझी इच्छा असली तरी करू शकत नाही, कारण माझं वचन जे आहे त्याप्रमाणे मला जावं लागणार आहे. ही शेवटल्या त्या भयानक न्यायाच्या दिवशी भयानक कथा आमच्या डोळ्यासमोर येणार आहे. आश्चर्यचकित असणारी गोष्ट, दया आणि क्षमा उपलब्ध आहे, पण तो करणार नाही, कारण या जगामध्ये असताना आम्ही ती इतरांवर केली नाही. आणि म्हणून बिघडलेला नातेसंबंध असताना कुठलंही सत्कृत्य तुम्ही करा, ते निर्जीव कृत्य ठरलं जाईल, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. आणि शेवटी देवाच्या इच्छेविरुद्ध केलेलं कुठलंही सत्कृत्य, चांगलं कृत्य, पण देवाच्या इच्छेविरुद्ध असेल त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे 12 शिष्य गावोगावी फिरत असत, सुवार्थ सांगत असत, देवाच्या राज्याची घोषणा करत असत. ज्या वेळेस ते बेथान्यामध्ये येत त्यावेळेस त्याचा मित्र लाजार याच्या घरी ते उतरत असत. असंच एकदा येशू ख्रिस्त आणि त्याचे 12 शिष्य लाजाराच्या घरी उतरले. 13 जणांचं जेवण भोजन करण्याची त्या ठिकाणी मार्थेने तयारी दाखवली. भुकेलेले 13 आहेत आणि ही मार्था त्यांचं भोजन करण्यामध्ये व्यस्त होऊ गेली. मार्या येशूच्या पायाजवळ बसून त्याचं वचन ऐकत आहे आणि मार्था येऊन म्हणते, प्रभूजी तिला माझ्याकडे पाठवा, कारण मी तुमच्यासाठी एक भोजन तयार करत आहे, माझी इथं तारांबळ उडालेली आहे. येशूने तिला काय म्हटलंय? मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींची दगदग करते, एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा उचलला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. मार्थे, तू मला विचारलंच नाही की सेवा करायची का नाही, तू मला न विचारता माझ्या इच्छेविरुद्ध तू तयार करायला गेलीस. असेल चांगलं कृत्य, परंतु ते निर्जीव कृत्य ठरणार आहे. आणि म्हणून देवाच्या इच्छेविरुद्ध किती मोठं सत्कृत्य केलं. मार्था सत्कृत्यच करत होती, येशून त्याच्या 12 शिष्यांसाठी भोजन करत होती, परंतु त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला न विचारता ते करत असताना ते निर्जीव कृत्य ठरलेलं आहे. मग तो मरियेने चांगला वाटा उचलला, माझ्या चरणापाशी बसून ती माझं वचन ऐकते, याची गरज आहे, ही माझी इच्छा आहे, ही तू करावी, बाकी सगळ्या गोष्टी नंतर होत राहतील. देवाच्या इच्छेविरुद्ध केलेलं कुठलंही कृत्य निर्जीव कृत्य ठरतं. देवाचा महान सेवक अब्राहम, विश्वास ज्ञानाचा पिता आपण असं त्याला म्हणतो, ह्या अब्राहमाला 75 वर्षाचा असताना परमेश्वराने पाचारण केलं. मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करीन, तू राष्ट्र समूहाचा जनक होशील, मी तुझ्याद्वारे इतर सर्व कुळांना आशीर्वादित करील, असं अभिवचन 75व्या वर्षी अब्राहमाला दिलं खरं. पण अब्राहम 99 वर्षाचा झाला, 24 वर्ष लोटून गेली, तरी त्याला संतान नव्हतं. आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जसजसे वर्ष निघून गेली तसतसं अब्राहम थोडा उतावळा झाला. प्रभू, तू मला वचन दिलंयस की माझ्या संतानाद्वारे एक मोठं राष्ट्र निर्माण होईल, पण आज 9 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, मला अजून संतान नाही. आणि मग देवाच्या इच्छेविरुद्ध देवाला मदत करण्याचं अब्राहमाने ठरवलं. आपल्या सारायकडे गेला, बायकोकडे गेला आणि म्हटलं की आपण काय करायला हवं परमेश्वरासाठी. आणि ती म्हटली, माझी दासी हागार, हिच्यापासून तुम्हाला संतान हो. आणि मग अब्राहमाला हागारेपासून संतान झालं, त्याचं नाव इश्माईल. आणि मग या इश्माईलाला साधारण 14-15 वर्षाचा असताना तो तरुण मुलगा ह्याला घेऊन परमेश्वराकडे अब्राहम आला. परमेश्वरा, तू मला वचन दिलं होतंस की तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. पहा, मी माझ्या कर्वे या इश्माईलाला जन्म दिलेला आहे. परमेश्वर म्हणतो, हा इश्माईल मला मान्य नाही. पण त्याच्यामध्ये काय वाईट आहे? एखाद्या तरुण मुलासारखा आहे, सदृढ आहे, उंच बांधीचा आहे, सुरेख आहे दिसायला, त्याच्यामध्ये अनेक कलागुण आहेत, सर्व उत्तम आहे त्यामध्ये. परमेश्वर म्हणतो, तरीही मला मान्य नाही, कारण तू तुझ्या बुद्धीनं, तुझ्या चातुर्यानं आणि तुझ्या शक्तीनं ताकदीनं इश्माईलाला जन्म दिलास, ती माझी इच्छा नव्हती. आणि म्हणून इश्माईल मला मान्य नाही. मग काय, तुला आणखी काही वर्ष थांबावे लागेल. ज्यावेळेस तू 99 वर्षाचा होशील, नैसर्गिकदृष्ट्या तुला मुलं होण्याची संपूर्ण शक्यता निघून जाईल. तुझी बायको 90 वर्षाची वान स्त्री असेल. तुमच्या म्हातारपणात निसर्गाविरुद्ध मी माझ्या इच्छेने इसायकाला जन्म देईल आणि तो तुझा संतान होईल. देवाच्या इच्छेविरुद्ध केलेलं कुठलंही सत्कृत्य निर्जीव कृत्य ठरणार आहे. प्रियानो, आज तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या इश्माईलाला तुम्ही जन्म दिलेला आहे?
तुमच्या इच्छेने, तुमच्या बुद्धिचातुर्याने, तुमच्या सामर्थ्याने निर्माण केलेला प्रत्येक इश्माईल परमेश्वर म्हणतो हे निर्जीव कृत्य आहे. तुम्हाला वाटतं ते सत्कृत्य आहे, पण ते तुमच्या इच्छेने तुम्ही त्याला जन्म घातलेला आहे, ते माझ्या दृष्टीने निर्जीव आहे. आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या इच्छेविरुद्ध केलेलं कुठलं कार्य निर्जीव कार्य ठरणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण तुम्ही स्वतः ठिकाणी घ्या. प्रभू येशू ख्रिस्त 30व्या वर्षी त्याचा बाप्तिस्मा झाला. मानव देह धारण केलेला देवाचा पुत्र ह्याला बाप्तिस्मा घेण्याची कोणती गरज होती? एक कारण तुम्ही मला सांगावं की येशूने बाप्तिस्मा घेण्याची त्याला गरज आहे. कुठलीच गरज नव्हती. येशूने बाप्तिस्मा घ्यावा याची गरज त्याला नव्हती. कारण योहान कशाचा बाप्तिस्मा देत होता? पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. पश्चाताप कोण करतं? पापी लोक पश्चाताप करतात. येशूने कुठलं पाप केलं होतं? एकही पाप केलं नाही. निष्पाप, निष्कलंक, निर्दोष येशू ख्रिस्त याला बाप्तिस्म्याची काहीच गरज नव्हती. परंतु येशू ख्रिस्त स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःच्या बुद्धीने चाललं नाही. मी निष्पाप आहे, मला का बाप्तिस्म्याची गरज, आणि योहानाकडून मी का बाप्तिस्मा घ्यायचा, मी तर देवाचा पुत्र आहे, असं स्वतः येशू ख्रिस्त म्हटलं का? किंबहुना त्या यार्देन काठी थोडंसं डोळ्यासमोर चित्र आणा. योहान लोकांना बाप्तिस्मा देत आहे. कोण लोक आहेत? पापी लोक. त्या ठिकाणी एक मोठी लाईन रांग लागलेली आहे. त्यामध्ये कोण कोण आहेत? जकातदार आहेत, कसबिने आहेत, शमरोणी लोक आहेत, पाप्यातले पापी लोक तिथे आहेत, दरोडेखोर, चोर, लुटारू लोक तिथे उभे आहेत. आणि त्याच रांगेमध्ये येशू उभा राहिलेला आहे. पाप्यांच्या रांगेमध्ये येशू उभा राहिला आहे. कशासाठी? बाप्तिस्मा घेण्यासाठी. लोकांना येशूबद्दल गैरसमज झाला नसता काय? ज्या अर्थी पापी लोकांच्या रांगेत येशू उभा आहे त्या अर्थी यांनी काहीतरी पाप केलेला आहे, हा पापी आहे म्हणून बाप्तिस्मा घेतो, असा उलट गैरसमज लोकांचा झाला असता. पण येशू काय म्हणतो? माझ्या इच्छेने नाही, माझ्या पित्याची इच्छा जी आहे, जो शास्त्रलेख लिहिला आहे, तो शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी मी, जरी लोकांना गैरसमज झाला, लोकांना माझ्याबद्दल काहीतरी वेगळं वाटलं, मी पापी असं वाटलं तरी चालेल, पण मी माझ्या बुद्धीने काहीच करणार नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे हा बाप्तिस्मा होऊ दे, योहाना बाप्तिस्मा होऊ दे, कारण ही माझ्या पित्याची इच्छा आहे. कारण मला ठाऊक आहे पित्याच्या इच्छेविरुद्ध केलेली प्रत्येक गोष्ट निर्जीव कृत्य ठरणार आहे, त्याचं प्रतिफल मला मिळणार नाही. म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही मंडळीमध्ये करत आहात, सक्रिय कार्य करत असाल, तुम्हाला असं वाटतं सत्कृत्य आहे, पण जर तुमच्या इच्छेने, तुमच्या बुद्धीने जर तुम्ही करत असाल, परमेश्वर म्हणते निर्जीव कृत्य आहे, त्याचा उपयोग नाही. येशू ख्रिस्ताने 12 वर्षाचा असताना त्याला सर्व नियमशास्त्र ठाऊक होतं. त्याने जर मनात आणलं असतं, चला नुसतं यरूशलेम नाही, आपण जाऊ रोम या ठिकाणी जाऊ, गलती या ठिकाणी जाऊ, करंथ या ठिकाणी जाऊन आपण देवाची सुवार्थ सांगू, 12 शिष्यांना घेऊन सर्वीकडे फिरू शकला असता, अनेक ख्रिस्ती लोक त्याच्यात झाले असते, अनेकांचं परिवर्तन झालं असतं. पण येशूने स्वतःच्या बुद्धीने काहीच केलं नाही. तो म्हणतो मला इस्रायलांच्या मेंढराखेरीज इतरांकडे पाठवलेलं नाही. ही जी मर्यादा आहे, मर्यादा आखून दिलेली आहे. मी जरी देवाचा पुत्र असेल तरी पितेच्या इच्छेविरुद्ध मी काहीच करणार नाही, कारण त्याच्या इच्छेविरुद्ध केलेली प्रत्येक गोष्ट ही निर्जीव कृत्य ठरणार आहे. या मर्यादे पलीकडे मी जाणार नाही. हे आज देवाचं वचन आम्हाला आहे. देवाच्या इच्छेविरुद्ध त्याने कुठलीच गोष्ट केली नाही. तसंच गेत्सेमने बागेमध्ये त्याची खूप इच्छा होती तो दुःखाचा प्याला टळावा, पण तो म्हणतो हे पित्या, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. प्रत्येक गोष्ट त्याने पित्याच्या इच्छेप्रमाणे केली, म्हणूनच ते सत्कृत्य म्हणून गणलं गेलं. आज कोणत्या गोष्टी आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहोत तेवढंच फक्त सत्कृत्य गणलं जाईल. माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या बुद्धीने केलेली प्रत्येक गोष्ट ही दुष्कृत्य, निर्जीव कृत्य ठरणार आहे. आणि म्हणून आपण पाहिलं हे सर्व ज्या 5 गोष्टी आहेत, आत्तापर्यंत जर आम्ही करत असेल तर पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करो, आणि इथून पुढे सत्कृत्य आणि निर्जीव कृत्य यातला फरक आमच्या लक्षात येऊ दे. अनेक लोकांच्या फरक हा लक्षात येत नाही. बाह्यदृष्ट्या दोन्ही सत्कृत्य वाटतात, लोकांना दिसताना दोन्ही सत्कृत्य वाटतात, पण चुकीच्या उद्देशानं, मनात पाप असताना, वाईट गोष्टी जर आम्ही केलेल्या, सत्कृत्य केले आहेत, पण मनामध्ये जर आमच्याकडं गुप्त जीवनामध्ये पातक असेल तर ते परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निर्जीव ठरतं. त्याची आम्ही दक्षता बाळगली पाहिजे. आजपासून कोणतीही गोष्ट आम्ही असंतोषाने किंवा आमच्या इच्छेविरुद्ध करू नये, नाहीतर ते निर्जीव कृत्य ठरण्यात येईल. कुठली गोष्ट माणसांनी पाहावी म्हणून ढोंगीपणाने आम्ही करू नये, नाहीतर ते तुमचं सत्कृत्य निर्जीव कृत्य ठरवलं जाईल. तुमच्या जीवनामध्ये गुप्त पातक असताना केलेलं प्रत्येक सत्कृत्य हे निर्जीव कृत्य ठरतं, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. इतरांचा नातेसंबंध बिघडलेला असताना कितीही केलेलं सत्कृत्य तुमचं मनाचं समाधान होईल,
पण त्यामध्ये नोंद म्हणजे निर्जीव कृत्यासारखे होईल हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवाच्या इच्छेविरुद्ध केलेलं कुठलंही कृत्य हे निर्जीव कृत्य ठरणार आहे. परमेश्वर आम्हाला निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप करून इथून पुढे खऱ्या मनाने सत्कृत्य करण्यास त्या ठिकाणी आम्हाला आव्हान करो, आम्हाला प्रेरणा देऊ. आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रार्थना करूयात. प्रभू, आज निर्जीव कृत्याबद्दलचा विश्वास प्रभू आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे. निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप आम्ही करावा. आणि खरोखर प्रभू सत्कृत्य काय आहेत आम्ही तू आम्हाला दाखवलेलं आहेस. प्रत्येक सत्कृत्य करण्यास पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला प्रत्येकाला तू प्रेरित कर आणि तू पुढचं जीवन तुला संतुष्ट असणार आम्ही जगावं असं तू कर. धन्यवाद प्रभू येशू याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.